जगात चीन नंतर सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात जनगणना कशी होते? ही प्रचंड मोठी जनगणना नेमकी कशी केली जाते? कधी विचार केला आहे का? आणि 2027 ची जनगणना इतकी खास का आहे? नमस्कार मित्रांनो, मी महेश, तुमचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या आयुष्याशी जोडलेला आहे, म्हणजेच भारतात जनगणना। जनगणना म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जनगणना म्हणजे देशात किती लोक राहतात आणि ते कसे राहतात याची अधिकृत नोंद म्हणजे जनगणना आहे। हे फक्त लोकसंख्या मोजण्यासाठी मर्यादित नसते, तर यातून सरकारला समजतं किती लोक शिकलेली आहेत, कोण काय काम करतं, किती लोक बेरोजगार आहे, किती लोकांकडे स्वतःचं घर आहे आणि अजून बरंच काही। जनगणना इतकी महत्त्वाची काय? कारण याच डेटावर देशाच्या योजना ठरतात। शाळा कुठे उघडायच्या, रुग्णालय कुठे बांधायची, रस्ते, पाणी, वीज सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग यावरच होतं। 2027 ची जनगणना खास काय? यावेळेस एक मोठा बदल करण्यात आलाय। भारतामध्ये पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होणार आहे, म्हणजेच तुम्ही स्वतःची माहिती स्वतः ऑनलाईन भरू शकतात। याला सेल्फ इन्युमरेशन असं म्हणतात। पण तरी एक अधिकारी तुमच्या घरी येऊन माहिती व्हेरीफाय करणार आहेत। जनगणनेचे टप्पे कसे आहेत? तर पहिलं सेल्फ इन्युमरेशन म्हणजे स्वनोंदणी। तुम्ही स्वतः तुमची माहिती वेबसाईटवर किंवा ॲपवर भरू शकता। दुसरं म्हणजे हाऊस लिस्टिंग आणि हाऊस सेन्सस। या टप्प्यात प्रत्येक घर, इमारत आणि त्याची स्थिती, सुविधा सगळं नोंदवलं जातं। तिसरं पॉप्युलेशन इन्युमरेशन, शेवटचा टप्पा म्हणजे ज्यामध्ये सगळ्या व्यक्तीची माहिती घरोघरी जाऊन घेतली जाते। याची टाइमलाईन आपण समजून घेऊया। एप्रिल ते सप्टेंबर 2026 घराची नोंदणी होणार आहे। फेब्रुवारी 2027 प्रत्यक्ष लोकसंख्या गणना होणार। मग महाराष्ट्रात 1 मे ते 15 मे हे सेल्फ इन्युमरेशन म्हणजे स्वतः नोंदणी करता येईल। 16 मे ते 15 जून हाऊस लिस्टिंग होणार। जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना का केली जाते? यावेळी दुसऱ्या टप्प्यात जातीची माहिती घेतली जाणार आहे, ज्यामध्ये SC, ST, OBC, ECBC आणि इतर वर्गाचे समावेश असेल। पण हा विषय कायमचा संवेदनशील राहणार आहे। जनगणनेमागचा थोडा इतिहास समजून घेऊया। भारतामध्ये जनगणनेची सुरुवात 1852 मध्ये ब्रिटिश काळात सुरुवात झाली आणि 1881 पासून दर 10 वर्षांनी ही प्रक्रिया सुरू आहे। स्वातंत्र्यानंतर पहिली जनगणना 1951 मध्ये झाली। आता तब्बल 16 वर्षांनंतर ही जनगणना होणार आहे। 2011 नंतर 2021 मध्ये जनगणना होणार होती, पण कोविडमुळे जनगणना पुढे ढकलण्यात आली, म्हणून आता थेट 2027 मध्ये प्रक्रिया सुरू होणार आहे। जनगणना कोण करतात? ही संपूर्ण प्रक्रिया गृह मंत्रालयाच्या अंतर्गत रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून केली जाते। देशभरात जवळपास 30 लाख अधिकारी यामध्ये सहभागी होतात। जनगणना ही फक्त आकड्याची मोजणी नाही, तर देशाच्या भविष्याचा पाया आहे। म्हणून जेव्हा तुमच्याकडे माहिती विचारली जाईल ती अचूक आणि प्रामाणिकपणे देणे खूप महत्त्वाचे आहे। ही आपली जबाबदारी आहे। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी महाराष्ट्र चॅनलला फॉलो करायला विसरू नका।